कठीण संग्राम पारा साक्षात शिवाने युद्ध केलं महाराज धनुज महाबल मरहीन माना आपला पाशुपत नावाचं जे शस्त्र आहे तेही सोडलं त्रिशूळ सोडलं नाही महाराज काहीच परिणाम नाही आणि स्वामीजी म्हणतात मग शेवटी सगळ्या देवता एकत्र आल्या विचार करायला लागल्या की बाबा निश्चितच याच्या मागे काही ना काही दैवी शक्ती असायला पाहिजे दैवी शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराज किती नास्तिक पुरुष असला ना तुम्ही जोपर्यंत त्याच्याजवळ पुण्याईचा संचय असतो ना तोपर्यंत तुम्ही त्याचा विनाश करू शकत नाही हा जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे ना तोपर्यंत तुम्हाला त्याला संपवता येत नाही आणि पुण्य संपलं रे संपलं तुम्ही इंद्र जरी असले ना तरी उंदरावर बसून आल्याशिवाय राहणार नाही हा ध्यानात ठेवा बरं या ठिकाणी आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज अतिशय फार दिवसांना योग आला वा वा टाळी वाजवा असं सांगायची गरज नाही पडली पाहिजे आम्ही दोघं एका ताटात जेवलोय बर का किशोरजी महाराज 9-10 वर्ष झाली असतील अतिशय सुंदर मृदंग वाजवतात अतिशय सुंदर आता हे तुम्हाला खरं सांगू का आता हा दुग्ध सरकार योग आहे थांबा मला एकदा चिमटा घेऊन पाहू द्या ही जागी म्हणजे तुम्ही खरे नाही तर कधी कधी मला भास पण होत असतो कारण हे अशक्य होतं की तुम्ही मला भेटणार ही माझी संकल्पना सुद्धा मला विकल्प सुद्धा आला नाही कल्प तर बाजूला तुम्ही आता ना पाहिले मला असं झालं आता याच्यावर काय बोलायला पाहिजे मी कथा झाल्यावर बोलतो काय सांगत होतो मी कथा सियावर रामचंद्र भगवान की जय हा जालंधर अतिशय उन्मत्त झालेला आहे त्याचं पुण्य पाहिलं भगवंताने कोणत्या बाजूने आहे तो पुण्याईचा स्रोत जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत हा जालिंदर मरत नाही मी तुम्हाला सांगितलं मगाशी की तुम्ही इंद्र जरी असाल पण एकदा पुण्याईचा संचय संपला रे संपला की तुम्ही इंद्र पदावर जरी असले तरी तुम्हाला तुमचं पतन झाल्याशिवाय राहत नाही ओव्या सांगतो ऐका माऊली ज्ञानेश्वर महाराज या प्रसंगाचं वर्णन करतात एक नहुष राजा होऊन गेला नहुष राजा हा नहुष राजा म्हणजे आपत्कालीन इंद्र आहे बरं का आपत्कालीन इंद्र याच्या हातून चूक घडली काय चूक घडली माहिती का त्याच्या पुण्याईचा संचय संपल्या गेला जोपर्यंत पुण्य होतं त्याने उन्मत्तपणा केला संत महापुरुषांना आपल्या पुण्याईच्या जोरावर रथाला झोपलं महाराज आणि शचीला भेटण्याकरता इंद्रपत्नीला भेटण्याकरता स्वर्गात गेला हातामध्ये चावरे आहेत चाबूक आहेत सर्पाचा ऋषींचा रथ बनवला महाराज पुण्य इतकं लवकर संपलं गेलं त्याचं की पुण्याचा काटा लाल झाल्याबरोबर ऋषींना शाप दिला हे नहुष जरी तू स्वर्गाचा राजा झालास ना म्हणले तुझं पुण्य संपल्यानंतर तुला एका क्षणामध्ये भुजंग व्हावं लागेल मनोबरायचं होय माऊली लिहितात ओ पुण्याची पाबुटी सरे इंद्रपदाची उटी उतरे एवो मागा मृत्युलोगा हे मृत्यू मृत्युलोका
पुण्य संपूर्ण आहे असं जर वाटत असेल तर तुम्हाला त्या भगवंताचं भजन करावं लागेल. पुण्य संपूर्ण आहे असं जर वाटत असेल तर तुम्हाला खरं त्या ईश्वराची साधना करावी लागेल आणि त्या साधनेमध्ये आपण मग्न असावं. या जालंधराच्या पाठीमागे साधना आहे त्याच्या पत्नीची. ईश्वरानं पाहिला हा स्रोत कट केल्याशिवाय याच्या हातून पाप घडणार नाही. भगवंताने महाराज अतिशय निंदनीय कृत्य केलं होतं. हा जालिंदर युद्धामध्ये आहेत आणि भगवंताने या जालिंदराचं स्वरूप धारण केलं आणि या वृंदेच्या महाली गेले. स्वामीजी म्हणतात हे तासु श्राप हरी दीन समान कौतुक निधी कृपालु भगवान तहा जलंधर रावण भयहु रणहति राम परम पद दयहु. भगवान परमात्मा त्या वृंदेच्या महाली गेले आणि तिथं त्या जालिंदराचं रूप धारण केलं. जालिंदराला आल्याचं पाहिल्याबरोबर त्या वृंदेनं महाराज पंचारतीचं ताट हाताशी घेतलं आणि त्याची खाद्य पूजा केली. मध्यान्नाचा काळ आहे. वरती आकाशामध्ये युद्ध चाललेलं आहे. वृंदेला वाटलं माझा पती आपल्या महाली आलाय. शयनगृहामध्ये गेले आणि आपल्या शयनगृहामध्ये गेल्यानंतर भगवंताने त्या जालंधराच्या रूपामध्ये तिचं पातिव्रत्यपण भंग केलं. तिच्या शरीराला स्पर्श झाल्याबरोबर महाराज या जालिंधराच्या शिराचे महाराज शतशः तुकडे होऊन गेले. जालिंधर रणांगणावर पडला. गत प्राण झाला. पातिव्रत्यपण रसाळल्यामुळे पुण्याईचा स्रोत संपला आणि जालिंधर मृत झाला. देवतांचा विजय झाला. आपल्या महालामध्ये असताना जी अखंड ज्योत आहे, अखंड दिवा आहे, तो दिवा विजला गेला आणि वृंदेच्या लक्षात आला आपलं पातिव्रत्यपण ढासाळल्या गेलं. उठले आणि पाहिलं महाराज वृंदा लाल भडंग झालेली आहे. नेत्र तिचे लाल रुंद झाले. चेहरा थरथर करतो, होठ थरथर कापले, हात थरथर करतात, पाय थरथर कापायला लागले आणि वृंदेने विचारलं खामोश कोण आहे तू सांग. तुझ्या मूळ रूपामध्ये येणार ते मी तुला श्राप. भगवंताने चतुर्भुज रूप धारण केलं आणि त्या वृद्धे समोर भगवान उभे राहिले. प्रभू तुम्ही आहात. तुम्ही का असं केलं प्रभू? का माझं पातिव्रत्य पण ढासा लावलं? का भंग केलं? सांगितलं तुझा पती मरत नव्हता पण वृंदा मी तुला वर देतो, तू अखंड सौभाग्यवती असशील. भगवंताने तिचा देहत्याग झाल्यानंतर महाराज अशी एक कथा येते की ती वृंदा म्हणजेच कालांतराने तुळस म्हणून जन्माला आली आणि भगवंताने असाही एक वर दिला. म्हणतात अति सालावाद प्रमाणे तुलसी विवाह झाल्याशिवाय हा अन्य पुरुषाचा विवाह होत नाही. पहिला विवाह कोणाचा केला जातो संप्रदायामध्ये गुरुजी? तुलसीचा विवाह. ती तुलस म्हणजेच ही वृंदा आहे. या वृंदेने श्राप दिला, हे प्रभू तुम्ही जसं मला पती वियोगामध्ये काळ खर्च करायला लावला, मला जसं पतीपासून वेगळं केलं, मी सुद्धा तुम्हाला श्राप देते. तुमची पत्नी सुद्धा ज्या वेळेस तुम्ही मानव अवतार धारण कराल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा असंच पत्नीपासून वेगळं राहावं लागेल. हे कारण असावं. दुसरं राम जन्माचं दुसरं कारण तुम्हाला सुद्धा मानवीय देह धारण करावा लागेल. आणि जो जालिंदर होता ना तोच जालिंदर पुढे रावण झाला. हे राम रावणाचे 5 कारण आहेत भगवंताच्या अवताराचे आणि रावण जन्माला न्यायचे. कितवं कारण सांगितलं मी तुम्हाला? तुम्ही झोपल्यात काय? कारण कितवं झालं? कारण म्हणजे जन्माला यायचं बरं का, नाही तर लांब जाशाल तुम्ही. रिकाम विनाकारण नका जाऊ.
काही काय म्हणजे काय कारण नाही का? कारण त्याला बदल झाला. आता कार्य कारण भाव संबंध. काही काही बापडगाव जातील कारण. दुसरं कारण सांगितलं वृंदेचं. तिसरं कारण सांगितलं. स्वामीजी म्हणतात बाबा ओ हे नारद श्राप दिये भगवान. तिसरं कारण सांगितलं. नारद श्राप दिये भगवान ब्राह्मण श्रापित भानु प्रताप मनुष्य रूप आका तपजाप 5 कारणों से नारायण आये जग में वसुधा धाम. जय रघुनंदन जय श्री राम. तिसरं कारण सांगितलं नारदजीचा श्राप. स्वामीजी म्हणतात एक दिवस हे नारदजी आहेत ना भ्रमण करत 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 हिमालयामध्ये त्यांनी प्रवास केला. हिमगिरी गुहा अति पावन एक गुफा होती हिमालयामध्ये आणि तिथं गेल्यानंतर एक आश्रम पाहिला नारदजी. आश्रम परम पुनित सुहावा देखी देवरशी म्हणती भाव. निरखी सैल सरी दिवी
भीषण विभागा भयमुरमापति पदानुरागा सुमिरन हरि श्रापगतिवा सहज विमल मन लागी समाधी। अतिशय दैदिप्यमान आश्रम आहे। आश्रम त्याला म्हणतात ज्यांना पाहिलं की श्रम जातो, ज्या स्थानावर गेल्यानंतर माणसाचे श्रम जातात त्याला काय म्हणायचं? आश्रम। कधी कधी जिथं गेल्यानंतर श्रम येतात असे पण आश्रम आहे। श्रम जाण्याकरता आश्रम आहे। नारदजी म्हणतात मी त्या स्थानावर गेलो आणि गेल्यानंतर तिथं नारदजीचं मन रमलं, पाहिलं आणि तिथे एका जागेवर एका स्थानावर एका शिडीवर जाऊन बसल्या सुरुची महाराज त्यांना समाधी लागून गेली। कोणाला? नारदा। आता समाधी लागणं काही विशेष नाही, पण विशेष हे आहे की नारदांना श्राप आहे दक्षाचा। एका स्थानावर नारदजी थांबू शकत नाही। नारदजीचा इतिहास जर पाहिला तर फार भयानक आहे। आपल्याला जसं समजा एखाद्या व्यक्तीला जर शोधायचं असलं नाही का, त्याचा नंबर पाहावा लागतो नाही का, नाही नंबर मिळाला तर आपण प्रयत्न करतो आहे की नाही। आता तो व्हॉट्सअपवर सापडो बघा, नसला एखाद्याचा व्हॉट्सअपला नंबर तर मग लोक लगेच नाव शोधलं म्हणजे त्याला फेसबुकला पाहतात। जरी मी इथपर्यंत आलो म्हणजे तो काय सुखासुखी आलो तुम्ही, माझ्या सगळ्या आयडिया चेक केल्या तुम्ही एकदा। कोण इन्स्टाला सापडित होतो मला, तो कोण व्हॉट्सअपला, तो कोण युट्यूबला। अरे बहुत चालू लोग है यार, ये दुनिया ऐसी है उसे घुमाने वाला चाहिए। लोग हमें पूछते गुरुजी हे पंडित आपने लिंक बताओ, लिंक टाका म्हणतात महाराज। मला महाराज शिवरात्रीच्या टायमाला कधी कधी आता बरेच लोक म्हणतील महाराज लय गाव ठिरव। तुम्हाला सांगू गाव ते गाव राहतं, गावाची भाषा बोलल्याशिवाय मजाच येत नाही। पोटवर जेवा बरं, पोट भरू जेवा। तो जीवाला खातो बाबा, पोटाला नाही खात। मग गावरण गावरण महाराज आहे ती मजा वेगळी असते। तुमच्याकडे आलं का आम्हाला लावून लावून खावं लागत। आमच्या गावाकडे कसं राहतं माहिती का, ताटल्या सगळ्या बाजूला असत्या, ताट मोकळं लागत। आवळ करायचं वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी। पहिला तेवढा पण दम, पहिला तेवढा पण दम नाही राहत, लय अवघड काही काहीच। हा त्या काळाला वाढी जाईपर्यंत या काळ अलीकडल्या तोंडावरला किशोर महाराज पत्रवळी गोंधळताना दिसतो। पलीकडला म्हणतो यार तू जेवला का नाही जेवला, तोंड झालं लय अवघड। आमच्याकडे एक महाराज होते बरं का, त्या महाराजाचा असा नेम होता उपोषी जर राहिले ना काका तर दिवसभर राहते, पण ताड जर पुढे आला नाही तर कोणाचीच वाट पाहत नव्हती। पुंडलिक वर देव कधीच नाही, डायरेक्ट नमक पार्वती पती हर हरण सुरू। जुन्या काळामध्ये श्लोक म्हणाले मजा यायची। किशोर महाराज जेवायला जर बसले ना पोरं पंक्तीला 15 वाद्य आहे 20 वाद्य आहे म्हणायचे बरं का। आता ज्याच्या पंक्तीला बसल्या त्याच्याच पाठ नाही का। आम्ही पहिले भेटत असताना जर पंगत सुरू झाली ना, संध्याकाळ असली की आम्ही 12 वाद्य आहे म्हणायचो संध्याकाळच्या पंक्तीला, आणि दुपारची पंगत असली का 15 वाद्य आहे। ओम श्री परमात्मने नमः पंचदशोऽध्यायः श्री भगवान वाचन ऊर्ध्वमूलमदर्शागमश्वतं ब्राह्मव्ययं छंदांशी सपर्णानि संवेद सवेद। किती मिनिटात म्हणायचं सांगा फक्त, 3 का 3.5 म्हणायचा का पुरा? अदस्य ऊर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा पुनः प्रवृद्ध विषय प्रवालः अदस्य मूलानि संपतानि कर्माणुबन्धीनि मनुष्यलोके
न रूपमस्य ततोपलभ्यते नान्तमोच्या दीर्णच संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता निर्माणमोहाजित संगदोष अध्यात्मनित्याभिनवृत्तकाम अदर्शपूर्ध्वं प्रसुता द्वन्द्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्ति मूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतानि सनातनः मनःस्थानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि गर्जति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाचत् स्तोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं ग्रहणमेव च अतिष्ठाय मनश्शाय विषयानुपसेवते उत्क्रामन्तस्तमवापि भुञ्जानमवागुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्ति आत्मन्यवस्थितं यतन्तो प्रकृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसा यदादित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलं यच्चन्द्रमस्य चरणो तत्तेजो विद्यमामकं कामाविश्यच्च भूतानि धारयाम्यहमोदसा कृष्णावितोषिणी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहं प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृति ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव विद्यो वेदान्तकृत्वेन विदेव च द्वाविमो पुरुषो लोके सुरक्षाक्षरैव च सर्वाणि भूतानि कुतस्थोचर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारतः यो लोकत्रयमाविश्य विवर्तव्य विश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः तस्मै लोकवेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमः सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुत्तमया एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् च कृतकृतस्य भारत हरि ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे संवादे श्रीकृष्णार्जुन संवाद